अनेकदा आपण जे ऑनलाईन लोन्स घेतो किंवा बँकेकडनंही जे लोन आपण घेतो, सिक्युअर्ड अनसिक्युअर्ड, त्यांचे ईएमआय भरण्याची आपली कॅपॅसिटी नसते. विविध कारण असतात त्याला, की घरात काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आलेली असते किंवा नोकरी नसते, जॉब नसतो, आहे तो जॉब सोडावा लागलेला असतो. असे विविध आर्थिक कारण असू शकतात की तुम्ही ईएमआय पे करू शकत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? मग ईएमआय असेच बाउन्स होऊन द्यायचे का? मग ईएमआय जर बाउन्स झाले तर बँकेकडनं नोटीस येते. सिक्युअर्ड लोन असेल तर मग कोर्टामध्ये दावा सुद्धा दाखल केला जातो तुमच्या विरुद्ध रिकव्हरीसाठीचा. मग ह्या सगळ्यांपासून वाचायचं असेल तर काय करायचं? तर तुम्ही जर कुठलंही जेन्युअन कारण असेल तुमचं खरंच, की काही तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी आलेली आहे किंवा तुम्ही आता काही नोकरी पाणी करत नाहीये, तुमच्याकडे इन्कम सोर्स काहीच नाहीये, तर अशा वेळेस तुम्ही त्या बँकेला एक प्रायर इंटिमेशन म्हणजेच तुम्ही त्यांना हे सांगू शकता की मी सध्या ह्या कारणास्तव ईएमआय पे करू शकत नाही, परंतु एवढ्या एवढ्या दिवसांनी मी तुमचे सर्व ईएमआय विथ चार्जेस पे करेल. असं एक तुम्ही त्यांना लेखी स्वरूपात जर इंटिमेशन दिलं तर तुमच्या विरुद्ध होणाऱ्या केसेस पासून तुम्ही वाचू शकता.